प्रेझेंटेशन वगैरे खूप छान केलंय. हो थाळी सिस्टम पण आहे. ॲक्च्युली रिजनेबल आहे ना. क्लाउड किचन करायचं गेले 3-4 वर्ष. मजडी मसाला, प्रॉन्स मसाला, कलेजी मसाला, चिकन मसाला, बांगड्याचा रस्सा. आजचं स्पेशल होम डिलिव्हरी पण देतो. प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे. शिवाय एवढा क्राऊड वाढत नाही. एकदम घरगुती पद्धत. फक्त खायचं असतं. सगळ्यात आवडलं. ड्रायफिश पण आहे. नंतर आले ना हा शाबाश शाबाश, खूप छान प्रश्न होता तुझा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता आपण आहोत मुंबईतील NM जोशी मार्गाजवळ, जे आर्थर रोड नाक्याच्या एकदम जवळ येते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या स्टॉलला व्हिजिट करणार आहे त्या स्टॉलचं नाव आहे कोळीवाडा कट्टा आणि त्यांची टॅगलाईन आहे चव कोकणची आणि नाद माशांचा. म्हणजे ॲक्च्युली त्या स्टॉलबद्दल सांगायचं म्हणजे गेली अनेक वर्ष ते क्लाउड किचन चालवत होते. म्हणजे घरून संपूर्ण हा सी फूडचा ते व्यवसाय करत होते. म्हणजे घरी सर्व सी फूड बनवून ते लोकांपर्यंत पोचवत होते. पण आता कसं आहे, लोकांच्या मागणीनंतर त्यांच्या टेस्टनंतर आता त्यांनी स्टॉल चालू केलेला आणि त्या स्टॉलच्या इकडेच आपण व्हिजिट करणार आहे. मी त्या स्टॉलच्या इकडे व्हिजिट करून सर्व मेनू वगैरे सर्व पाहिला तर भरपूर व्हरायटी आहे आणि सी फूड लवर्ससाठी एकदम खूप छान असं ठिकाण आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बजेटमध्ये आहे. तर अशा व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या स्टॉलच्या इकडे व्हिजिट करून जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे. म्हणजे त्याची किंमत कशी आहे, कोणते कोणते पदार्थ या ठिकाणी अवेलेबल असतात, त्यांची टेस्ट कशी आहे आणि इतर गोष्टी. तर चला कोणतीही वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, आपण आज व्हिजिट करणार आहे ते या ठिकाणी करणार आहे. तर इथे कसं यायचं ते सांगतो. हे बघा, जर तुम्ही इथून आलात ना तर चिंचपोकळी स्टेशन या ठिकाणी येतो आणि आर्थर रोड नाका पण इथून अवघ्या 2 मिनिटाच्या वॉकेट डिस्टन्सवरती आहे. तुम्ही जर इथून आले तर लोअर परेलचं रेल्वे स्टेशन आहे, म्हणजे वेस्टर्न रेल्वेचं, आणि लोअर परेलचं मोनो रेलचं स्टेशन पण याच ठिकाणी आणि करू रोड पण इथून येतो. या लोअर परेल आणि आर्थर रोड नाक्याच्या मध्ये बरोबर इथे HDFC बँक आहे आणि HDFC बँकच्या बरोबर दरवाजावरती इथे कोळीवाडा कट्टा आहे. तर हे बघा, आपण आता पोचलो आहोत कोळीवाडा कट्टा, चव कोकणची आणि नाद माशांचा. प्रेझेंटेशन खूप छान केलं आहे ना. आणि त्यांची मला ही लाईन पण हां, चव म्हणजे आपल्या दोन्ही आपल्या रिलेटेड आहे, चव कोकणची नाद माशांचा. आणि बघा इथे आपण पाहू शकतो प्रेझेंटेशन वगैरे खूप छान केलं आहे आणि इथे अशा प्रकारे मेनू कार्ड लावलेलं आहे. इथे आपण पाहू शकतो स्टार्टर वगैरे आहेत, सुरमई फ्राय, पापलेट फ्राय, कोळंबी फ्राय, बोंबील फ्राय, बांगडा फ्राय, सगळ्या प्रकारचे मासे आहेत आणि इथे सगळं मिळते. कुठलं काय करायचं त्यांना विचारलं काय स्पेशल. हां दादा नमस्कार. नमस्कार. हां, नाव का तुमचं? किरण कर. अच्छा, इथे किरण दादा आहेत. दादा ॲक्च्युली तुमचा मी मेनू कार्ड पाहिला, खूप सारे पदार्थ तुमच्याकडे आहेत म्हणजे सी फूडचे. तर एवढे पदार्थ पाहून म्हणजे ॲक्च्युली मला कन्फ्युजन झालं की कुठलं ऑर्डर करायचं. तुम्ही स्टार्टरमध्ये तुम्ही काय सजेस्ट करू शकाल? स्टार्टरमध्ये जास्त आपल्याकडे प्रॉन्स फ्राय आणि सुरमई फ्राय. अच्छा, म्हणजे दोघांची मागणी तुमच्याकडे जास्त आहे. जास्त. ओके, ठीक आहे. आवडीने खातात आणि खूप त्यांना आवडतं. हां, आणि मी बघितलं तुमच्याकडे थाळ्या पण मिळतात ना. हो थाळी सिस्टम पण आहे. ओके, ठीक आहे, आम्ही बघतो आम्ही काय ऑर्डर करतो. ठीक आहे, ऐक ना, सुरमई फ्राय आणि कोळंबी फ्राय त्यांनी सजेस्ट केली आणि महत्त्वाचं आणि कोलंबी फ्राय तर आवडतेच. हां, कोळंबी फ्राय सर्वांनाच आवडते, मला पण आवडते. आणि कोलंबी फ्राय, सुरमई फ्राय. हां, मग स्टार्टरमध्ये आपण ते काम करूया, सुरमई फ्राय आणि कोळंबी फ्राय दोन घेऊ. सुरमई फ्रायची प्राईज आहे 250 रुपये आणि कोळंबी फ्रायची प्राईज आहे 200 रुपये. ॲक्च्युली रिजनेबल आहे ना. छान आहे फ्राय. हां, कारण सी फूड म्हटलं ना तर त्याची प्राईस ऑलरेडी महाग असते. आपण साध्या मार्केटमध्ये गेल्यावरती 100 रुपयाला 4 कोलंबी येतात फक्त. तरी बघा इथे अशा प्रकारे आहे. तर आपण या दोघांची आपण ऑर्डर देतो आहे. ताई थोड्याशा बिझी दिसत आहेत कारण आपण इथे पाहू शकतो मागे गिऱ्हाईक पण भरपूर आलेले आहेत. काय म्हणते? हां, हे बघा इथे मांदेली आहे, इथे पापलेट आहे, इथे प्रॉन्स आहेत मोठे आणि इथे सुरमई, इथे मस्त सर्व लावून ठेवलेलं आहे, भारी. ताई आमची सुरमई फ्राय आणि कोलंबी फ्राय. हां ठीक आहे, किती वेळ लागेल तरी? 10 मिनिटं. ठीक आहे, चालेल, थँक्यू. चिकन मसाला आणि राईस. तर हे बघा इथे आता आपली या ठिकाणी ऑर्डर सुरू झालेली आहे. नमस्कार ताई. नमस्ते. हां, नाव का तुमचं? माझं नाव तेजस्विनी कदम. अच्छा, इथे तेजस्विनी ताई आहे. ॲक्च्युली मी या ठिकाणी फर्स्ट टाईम आलो आहे, म्हणजे मी जाता येता इकडून तुमचं स्टॉल पाहिलेलं आहे. तर तुमचं जे इथे स्टॉल आहे जे कोळीवाडा कट्टा, त्याची सुरुवात कधीपासून आणि कशी काय झालेली आहे? बघायला गेलं तर सुरुवात मी ॲज अ क्लाउड किचन करायचे गेले 3-4 वर्ष. अच्छा. त्याच्यानंतर मला असं म्हणजे छोट्या छोट्या ऑर्डरपासून त्याच्यानंतर मग मोठ्या ऑर्डर्स यायला लागल्या. मग घरून मॅनेज व्हायला नाही लागलं. त्यामुळे आम्ही असं ठरवलं माझ्या मिस्टरांनी आणि मी की काहीतरी म्हणजे रस्त्यावर येऊन लोकांना अजून टेस्ट करा आणि खूप म्हणजे चांगला प्रतिसाद आहे. हां, मग तुम्ही घरून करायचे तेव्हा पण नॉनव्हेज होतं की व्हेज नॉनव्हेज होतं? मोस्टली मी म्हणजे माझं लोकांना सी फूड जास्त आवडतं. कारण मी स्वतः कोळी असल्यामुळे. अच्छा, म्हणजे तुम्ही मुळातच कोळी आहे त्याच्यामुळे म्हणजे पुढे काय प्रश्न विचारायची गरजच नाही मला. त्यामुळे मी जास्त सी फूडकडे म्हणजे जास्त सी फूडच्या मला ऑर्डर यायचं. अच्छा,
तर हे बघा या ठिकाणी आता इथे आपली ऑर्डर सुरू झालेली आहे. आपण इथे प्रॉन्स तिकडे सांगितलेले आहेत. खूप छान. मग इथे तुमचं असते ते आता दररोज असते की कुठल्या वाराला वगैरे हो, असते? आपण दररोज असतो. संध्याकाळी 7:30 ते रात्री 11 ते 11:30 वाजेपर्यंत असतो. मंडे ते संडे, सॉरी ट्यूसडे ते संडेपर्यंत. ओके, म्हणजे सोमवारी एक दिवस सुट्टी असते. सोमवारी एक दिवस. ओके ठीक आहे, चालू दे तुमचं. ऐक ना, अरे ते पहिले कोळी होते. पहिले कोळी होती म्हणजे कोळी. हां, म्हणजे त्याने सुरुवात त्याच्यामधून पासून केली. भारी. तर बघूया आता इथे आपली ऑर्डर आता इथे कशा प्रकारे असेल ते. आणि इथे आपण पाहू शकतो सगळ्या इथे थाळ्या पण मिळतात. म्हणजे सुरमई थाळी, पापलेट थाळी, कोळंबी थाळी, बोंबील थाळी, बांगडा थाळी. आणि सर्वात महत्त्वाचं अजून एक गोष्ट की भाकरीमध्ये 2 ऑप्शन आहेत, तांदूळ आणि ज्वारी. ऐक ना, तुला तांदूळाची भाकरी की ज्वारीची भाकरी? अच्छा, ठीक आहे. तुझी काय? मला ज्वारी खावीशी वाटते आहे, बघूया नंतर. तर ते बघा तिकडे त्यांची संपूर्ण टीम पण आहे, त्या ठिकाणी सर्व काम करते. म्हणजे ते बघा तिकडे पार्सलची वगैरे कामं चालू आहेत. म्हणजे काही पार्सल पण सर्व घेऊ शकतात का इथून? हो हो, आम्ही ऑन द वे आम्ही होम डिलिव्हरी पण देतो. म्हणजे आता जर बुकिंग केलं तर आम्ही रॅपिडो किंवा जीपॉसनी आम्ही ऑर्डर प्लेस पण करतो. आमची जवळजवळ म्हणजे वडाळापर्यंत ऑर्डर केलेले आहे. बापरे, मस्त. तर म्हणजे इथून ज्यांना कोणाला घरपोच पाहिजे असेल तर इथून मागवू पण शकतात. चांगला ऑप्शन आहे. ऐक ना, आता एक मला इश्यू झाला आहे. काय सांग? माहिती आहे मला. काय सांग? वासाने तुला भूक लागली. ओळखतेस, छान ओळखतेस. तर बघूया इथे आता आपली डिश कधी रेडी होते ते. तर हे बघा इथे आता आपली ऑर्डर चालू आहे. तर आपण तोपर्यंत इकडे या काउंटरवरती आलो. तो संपूर्ण भरलेला काउंटर आहे. नमस्कार ताई. नमस्कार. हां, नाव का तुमचं? कोमल. अच्छा, इथे कोमल ताई आहे. मला थोडी तुमची मदत हवी होती की इथे काय काय ते दाखवण्यासाठी. इथे आम्ही हे आहे वजडी मसाला. अच्छा, वजरी मसाला. हे आहे प्रॉन्स मसाला. अच्छा, प्रॉन्स मसाला. आरामात. हे आहे कलेजी मसाला. अच्छा, कलेजी मसाला. हे आहेत आपल्या तांदळाच्या भाकऱ्या हां. आणि या आहेत ज्वारीच्या भाकऱ्या. अच्छा, हां, दोन्ही भाकऱ्या या ठिकाणी आहेत. हे आहे चिकन मसाला. हां, चिकन मसाला. हा आहे राईस. आणि ओके. हे आहे बांगड्याचा रस्सा. अच्छा, बांगड्याचा रस्सा. मग आता हे सर्व तुम्ही आता इथे आणलेलं आहे ते सर्व तुम्ही घरी प्रिपेअर करून या ठिकाणी आणलेलं हो, आहे. हो. म्हणजे रस्स्यावालं सगळं. हो. आणि जे फ्रायवाले सगळे आयटम आहेत ते या ठिकाणी बनत आहेत. ओके, ठीक आहे, चालेल. आणि बघा इथे सर्व या ठिकाणी पॅकिंग पण करून ठेवलं म्हणजे पार्सलसाठी बरं पडेल असं. हो, ओके, ठीक आहे, चालेल. थँक्यू. हां. सोलकढी पण आहे ना? हो, सोलकढी पण आहे. अच्छा, हां, ते मेन. हे आहे आमचं आजचं स्पेशल खेकडा मसाला. हां, खेकडा मसाला या ठिकाणी आहे. मस्त. मग खेकडा मसाला दररोज असतो काय? नाही, खेकडा मसाला आम्ही कधीतरी ठेवतो, मोस्ट ऑफ फ्रायडे किंवा वेनसडे. ओके, म्हणजे ते वाराप्रमाणे असतो. हो. बाकी सर्व आयटम दररोजचे दररोज असतात. असतात. ओके. ते आपण पाहू शकतो खवय्यांची प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे. इथे बघू शकतो फुल पॅक. आणि इथे मी खास याचं कारण म्हणजे या ताई पार्सल करत होते. हे बघा इथे म्हणजे ताईकडे सगळं तुम्ही जर कोणी घेत असेल म्हणजे घरी न्यायचं असेल तर पार्सलची सिस्टम अशी आहे ना? हो हो. अच्छा, इथे बघा छान प्रकारे हे आहे इथे कोळंबी मसाला जे मी हां. आता पार्सल करतो. कोळंबी मसाला या ठिकाणी पार्सल करतात. अशा प्रकारे डब्बा वगैरे येतो म्हणजे प्रॉपर तुम्ही कुठेही असाल तरी तो आरामात घेऊन जाऊ शकतात. तर इथे आता या ताई आल्या. ताई नमस्कार. हां, तुम्ही ऑर्डर दिलेली आहे ना? हां, आणि तुम्ही या ठिकाणी फर्स्ट टाईम आले होते की? नाही, ते फर्स्ट टाइम पाहिलं, पण क्राऊडवरून कळतं की मराठी लोकांनी काहीतरी चांगलं युनिक केलेलं असणार, त्याशिवाय एवढा क्राऊड वाढत नाही. हां, आणि मग तुम्ही आता काय ऑर्डर केलेलं या ठिकाणी? मी आता बोंबील फ्राय केलं. बोंबील फ्राय. मला पण बोंबील जास्त आवडतात. तुम्ही राहायला जवळपासच आहेत का मग? नाही, आम्ही शिवडीला. अच्छा, शिवडीला. मग तुम्ही ऑफिसवरनं निघालेले आहेत? हां, मी पेनन्सुला टॉवरमध्ये काम. ओके, म्हणजे जर तुम्हाला आजची चव समजा तुम्हाला आवडली तर तुमची रोज इथे फेरी असणार. ठीक आहे, चालेल. चला, थँक्यू. तर हे बघा इथे फायनली आमची आता या ठिकाणी ऑर्डर आलेली आहे. इथे हे प्रॉन्स आहे आणि या ठिकाणी सुरमई आहे. आणि आपण हां, सोबत कांदा, लिंबू आणि चटणी वगैरे आहे. आणि प्रॉन्समध्ये आपण पाहू शकतो ना, तर प्रॉन्सची इथे डिश आहे फक्त 200 रुपये. आणि 200 रुपयामध्ये 10 पीस आलेले आहेत. आणि बघा इथे आपण पाहू शकतो मोठे पीस आहे. आणि इथे सुरमई. चल बघ. चटणी पण एक खोबऱ्याची आहे वाटतं ना? हां, काय माहिती नाही. गर्दी पण मागे केवढी झाली आहे ती. आणि पार्सलवाले पण भरपूर आहेत. खूप आहे. बघूया टेस्ट कशी लागते ती. छान आहे. एकदम घरगुती पद्धतीने सुंदर. हां, ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, कुठलाही Fresh पदार्थ आहे ना, कुठलाही पदार्थ हा मसाल्यांवरती डिपेंड असतो. फ्रेश आहे.
फ्रेशच असणार. त्या ताईचा कॉन्टॅक्टच तसा आहे, डायरेक्ट कोळीवाड्यात. मस्त आहे. हां, आणि हे बघ कशी आहे, सुरमई बघ कशी आहे. नाही नाही, 2 वेगवेगळे वांगे. दोन्ही आम्ही या ठिकाणी ऑर्डर केले. आता बघू याच्यानंतर आपण इथे मेन कोर्सला काय ट्राय करायचं आहे ते. आणि आता बघते सुरमई गरम आहे वाटते जास्त. ते बोलत होती, विचार कशी आहे म्हणणार ती गरम आहे. हां, बोला वजरी मसाला अजून एक वजरी मसाला सुरमई छान आहे, मला याच्यापेक्षा सुरमई आवडली. काय म्हणते. खरंच सुरमई छान आहे. हां, आणि दोन्ही पण फ्रेश वाटले काय. सुरमई मस्त. सुरमईला तर जास्त रिव्ह्यू गेला. बापरे, मग प्रॉन्स खाऊ नकोस अजिबात. हा ठीक आहे, चालेल. मग मी सुरमई अख्खे खाईन. हां चालेल. तर चला या इथे प्रॉन्स फ्राय ट्राय करायला. प्रॉन्स माझं सर्वात फेवरेट. प्रॉन्स आणि बोंबील फ्राय माझं सर्वात फेवरेट, कारण की त्याच्यामध्ये काटत नसतो, फक्त खायचं असतं. बघूया कशी आहे. चटणीसोबत अजून छान वाटते, मस्त. आणि सुट्टीला आम्ही सुरमई पण घेतली होती, जी दरअसल आवडली. शेवटी हे पण तेवढंच आहे, प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे. ते मेन असतं, प्रत्येकाची टेस्ट वेगळी असते. दोन्ही डिश खूप छान आहे. दोघात एक. आता मी सांगितलं दरवेळी असं आणि नाही. सी फूडच्या 2 डिशमध्ये एक मला कसं काय विचारू शकतेस. तरी पण. मला सी फूड सर्व आवडते, कायम, कधीही दे. दादा, हां बोला. सुरमई खूप मस्त आहे. आणि याच्यामध्ये काय द्यायचं आहे. हा, तू सांग आता काय. चिकन मसाला करा ऑर्डर. ॲक्च्युली मला खेकडा मसाला करायचा होता, मसाला देऊ. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे की खेकडा मी घरीच खाऊ शकतो. ते जरा घरी खाण्याचे 2 नाही, नको नको. तुम्ही चिकन मसाला करा आणि 2 भाकऱ्या. आणि ठीक आहे. सोलकढी. सोलकढी, हां. चिकन मसाला आणि 2 भाकरी. भाई जेव्हा घरी खेकडे खातो माहिती आहे का, माझे 2-2 हात हा, भरलेले मला असतात. खरोखर खेकडा घरीच खायची मजा मला जास्त आहे. हां. तर बघा इथे मित्र पण आला. मित्र बाबू आपण काही म्हणू शकतो. नाव काढू ना. रियांश. रियांश. अच्छा रियांश, तू इथे किती वेळा आलास आतापर्यंत. मी आता एकदा आलेलो इथे. पण याच्या पहिले किती वेळा खाल्ल्यास यांच्याकडचं. मी खूप वेळा खाल्लेलो, 2-3 वेळा खाल्लेलो. म्हणजे तुम्ही पार्सल मागवलेलं. हां, अच्छा, मग तू आतापर्यंत त्यांच्याकडलं काय काय ट्राय केलंस. मी पापलेट थाळी घेतलेली, हां चिकन थाळी घेतलेली, हां. कोळंबी थाळी घेतली. मग तुला ह्याच्या सगळ्यामधलं सर्वात जास्त काय आवडलं. सगळंच आवडलं. सगळंच आवडलं. हां. मग आता आज काय घ्यायला आलास. आज मी खेकडा थाळी घ्यायला आले. अच्छा, हां, त्यांच्याकडे ती वेनसडेला मिळते ती. हां. मग तुला राहायला इथे जवळच आहेस काय. हां, मी इथेच आहे करिडोरला. ओके ठीक आहे, चालेल, चल, थँक्यू. हां, थँक्यू. तर यांच्या स्टॉलच्या इकडे आपण बघतोय सगळे ताजे मासे या ठिकाणी विक्रीसाठी आहेत. आणि त्याच्यासोबत इथे आपण बघतोय तर ड्रायफिश पण आहे. दादा हे ड्रायफिश पण इथे सेल करण्यासाठीच आहेत ना. हो हो हो, सेल करा. ओके, मग तुमचंच आहे पण. हो हो, आपल्या घरात अच्छा, मग या ठिकाणी आपण पाहू शकतो इथे जवळ आहे. इथे तेंडली ना, तेंडली आहे, कर्दी आहे, आणि बोंबील आहे. हां. मग त्याचा रेट काय आहे मग. हे आपले 110. ओके. हे 150ला आहे. हे 160 रुपये आणि हे 130 रुपये बोंबील. अच्छा, मग त्याचं वजन किती आहे तरी. हे पाव किलो. अच्छा, पाव किलोचे. ओके, तर इथे तुम्ही आलात आणि तर तुम्हाला सुकी मच्छी जर घरी न्यायची असेल तर या ठिकाणी तशी उपलब्ध आहे. नमस्कार मावशी. हां, तर तुम्ही या ठिकाणी आता काय काय ऑर्डर केलेली आहे. आता बोंबील फ्राय सांगितलं आहे, हां. भाकऱ्या सांगितल्या आहेत हां. आणि कलेजी फ्राय, कलेजी मसाला. अच्छा, म्हणजे आज तुमचं जेवणाला घरी आराम आहे वाटते. हो, आराम आहे. आज उशीर झाला ना. अच्छा, मग तुम्ही इथे फर्स्ट टाइम आले होते की यापूर्वी आलेले. 4 अगोदर आले. कशी वाटली टेस्ट. छान होते. म्हणून तर आले ना सेकंड. हां. मग तुम्ही यापूर्वी पहिल्या तेव्हा काय घेतलं होतं मग तुम्ही. तेव्हा कोलंबी घेतली, छान होते कोलंबी. अच्छा, मग तुम्ही कामाला आहात इकडे आणि तुम्ही आता घरी चालले आहात. इकडे नाही आहे, मी नरिमन पॉईंटला गावाला आहे. अच्छा. राहते इकडे. हां, ठीक आहे चालेल, चला, थँक्यू. थँक्स. तर हे बघा इथे चिकन मसाला आणि भाकरी आपली आलेली आहे. तर आता समजा ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला समजा सेपरेट फक्त राईस घ्यायचं तर येऊ शकतो ना. हो हो, प्लेन राईस मिळतो ना. ओके. आपल्याकडे फ्रायडेला कोळंबी पुलाव पण असतो, दर शुक्रवारी स्पेशल. तर या ठिकाणी बघू आपण आता चिकन मसाला घेतला. चिकन मसाल्याच्या व्यतिरिक्त आपण इथे वजरी, कलेजी, कोलंबी, खेकडा एवढे या ठिकाणी ऑप्शन आहे. अजून एक गोष्ट म्हणजे इथे कोळीवाडा कट्टामधून जे ताई मगाशी जे जेवण करत होते ते ऑर्डर पण स्वीकारतात. म्हणजे जर कोणाच्या ऑफिसमध्ये काही पार्टी असेल किंवा कोणाच्या घरी काही फंक्शन असेल तर ते म्हणाले की 100 ते 150 लोकांचं जेवण ते आरामात करू शकतात. म्हणजे त्याची त्यांना सवय आहे. जेव्हा ते क्लाउड किचन भरून करत आणि त्यापासून ते अशा प्रकारे करतात. तर तुम्हाला जर अशा प्रकारची कुठली ऑर्डर जर तुम्हाला द्यायची असेल तुमच्या कुठल्याही कार्यक्रमासाठी तर तुम्ही त्याला नक्की संपर्क करू शकता. पण इथे खाण्याची जी मजा आहे ना ती बाई सही आहे.
तर हे बघा इथे प्रेझेंटेशन खूप छान केलेलं आहे, म्हणजे भाकरी, चिकन, कांदा, चटणी आणि आम्ही सोबतीला तिकडे सोलकढी पण आम्ही मागवलेली आहे. आता बघूया याची टेस्ट कशी वाटते ते. आणि याची ग्रेव्ही ॲक्च्युली अशी आहे ना की याच्यासोबत आपण राईस पण सेपरेट घेऊ शकतो. बघूया त्याची टेस्ट कशी आहे ती. प्रॉपर घरगुती जसं आपण बनवतो तशा टाईपची चव आहे. हां, घरगुती पद्धतीचं, कोळी पद्धतीचं, हां. सगळ्या पद्धतीचं इकडे आहे. कोकणच्या पद्धतीचं. सोलकढी हां, सोलकढी पण मस्त. हां, नॉनव्हेज बरोबर ॲक्च्युली सोलकढी खायची मजा वेगळीच असते. तर इथे दादा पण आहेत जे इथे कोळीवाडा कट्टाचे इथे आलेले आहेत. नमस्कार दादा. हां, तर तुम्ही या ठिकाणी फर्स्ट टाइम की आलेले होते? ना मी आलो आधी पण आलो मी. अच्छा, मग तुम्ही आज काय ऑर्डर केलेली आहे? आज मी चिकन टिक्का ऑर्डर केलं आहे. चिकन टिक्का. हो. हां, आता मला ट्राय करायचं चिकन टिक्का पण चांगलं आहे आणि फिश पण ट्राय केली पण ती पण खूप मस्त. ओके ठीक आहे, चालेल. थँक्यू. ताई, ॲक्च्युली तुमच्याकडे फर्स्ट टाईम आलो होतो. स्टार्टर आणि मेन कोर्स वगैरे ट्राय केले, खूप छान होतं. थँक्यू. हां, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळं घरगुती पद्धतीचं होतं. हां, म्हणजे असं मला वाटलं नाही की कुठे आपण बाहेरमध्ये हॉटेलमध्ये वगैरे गेलो किंवा ग्रेव्ही तशा प्रकारची असते तशी. तर माझ्याकडनं तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुमच्या या बिझनेससाठी, तुम्हाला पण तुमच्या संपूर्ण टीमसाठी पण. हां, आणि ॲक्च्युली सगळं जेवण खाल्ल्याच्या नंतर जी सोलकढी पियाची मजा होती ना ती भाई वेगळीच होती. पण त्याचं श्रेय तर माझ्या मिस्टरांना जायला पाहिजे. अच्छा, म्हणजे शेफ इथे पण आहेत. ओके ओके. मग तुम्ही फक्त सोलकढीसाठी तुमचा हातभार असतो की इतर सर्व असते? नाही, सोलकढी आणि ग्रीन हिरवी चटणी जी असते ना ती पण मी बनवतो. ओके, जी स्टार्टर बरोबर होती ती. ओके ठीक आहे. अजून एक विचारायचं होतं की इथे तुमचा हा नंबर आहे, तर या नंबरवरती जर कोणाला पाहिजे तर ऑर्डर करायची ना? हो. मग तिकडे दुसरा नंबर त्या साईडला दिला होता तो? तो माझ्या मिसेसचा आहे, दोन्ही नंबर आहेत. अच्छा, म्हणजे दोन. ऑर्डरसाठी जास्त करून म्हणजे मी प्रेफरेबल मीच करतो. ओके. मलाच कॉन्टॅक्ट करतात. अच्छा, मग हे बघा, जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर इथे हा दादांचा नंबर आहे 9664689928. ओके. आणि अजून एक विचारायचं होतं की ते मगाशी जे मी बोललो की कुठलं कोणाचं फंक्शन किंवा काही असेल तर तुम्ही देतात, तर त्याच्यासाठी किती आधी कळवायला लागेल ना, म्हणजे 1-2 दिवस आधी हो, कमीत 1-2 कमी? दिवसा अगोदर सांगावं लागतं. ओके. मग ते डिलिव्हरीचं कसं काय असते मग? डिलिव्हरी आपल्या जवळच्या एरियात असेल ना तर हां. मी देतो. जास्त ऑर्डर असेल तर मग मी डायरेक्ट घरपोच होम डिलिव्हरी. ओके ठीक आहे, चालेल. थँक्यू, हो. भेटून खूप छान वाटलं. प्राईज आणि फिशची वरती खाली. हां, जे मोठे फिश असतात ना ते ॲज पर साईज थोडं वर खाली असतं. बाकी आपलं चिकन आणि बाकीचे मेनू आहेत त्याची प्राईस ऑलमोस्ट सेम असते. हां, त्यामुळे म्हणून हा शाबास. मेनू आहे ना आपली रोजच्या रोज अपडेट होतो. शाबाश शाबाश, खूप छान प्रश्न होता तुझा. नाही, कसं आहे की कोण मेनू बघून कधी कधी येतो, मग कधी कधी 19-20 वर झालं त्याला असं वाटलं नाही पाहिजे की चेंज झाला. आणि हे पण बरोबर आहे, कसं मार्केटला गेल्यावरती आपल्याला माहिती नसते की किती माल आला आहे तो. ठीक आहे, चालेल. थँक्यू, भेटून खूप छान वाटलं. चला ताई, बाय बाय. येईन पुन्हा, नक्की येईन. आवडलं ना तुम्हाला? हो, नक्की आवडलं. चला, बाय बाय. बाय बाय. तर चला मित्रांनो, आता ही व्हिडिओ आपण इथेच थांबवतो. या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती कोळीवाडा कट्टाला, जे NM जोशी मार्गावरती आहे, म्हणजे लोअर परेल आणि आर्थर रोड या दोघांच्या मध्ये आहे. HP पेट्रोल पंपच्या अगदी बाजूला, आणि त्याच्यात मागे HDFC बँक आहे. ते मला लोकेशन सांगितलं. या ठिकाणी जे आहे कोळीवाडा कट्टा, ते बरेच वर्षापासून एक क्लाउड किचन चालवत होते, म्हणजे घरून ते सर्व्हिस देत होते. घरी आपलं जेवण बनवून लोकांपर्यंत ते पोचवत होते. लोकांच्या मागणीमुळे, त्यांच्या टेस्टमुळे त्यांना असं वाटलं की आपण अजून लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. त्याच्यामुळे त्यांनी या ठिकाणी हा स्टॉल सुरू केला होता आणि त्या स्टॉलला आपण व्हिजिट केली. यांच्याकडे आपण स्टार्टर पण ट्राय केली आणि मेन कोर्स पण ट्राय केला. म्हणजे आपण स्टार्टरमध्ये कोळंबी ट्राय केली, सुरमई ट्राय केली आणि मेन कोर्समध्ये आपण चिकन आणि भाकरी ट्राय केली. सगळ्याची चव छान होती. सुरमई खूप छान होती आणि इतर सर्व पदार्थ पण छान होते, जे घरगुती पद्धतीचे. म्हणजे ॲक्च्युली सगळ्या गोष्टी असतात ते मसाल्यावरती डिपेंड असतात, मग ते व्हेज असो नाही तर नॉनव्हेज असो. यांचं जे कोळीवाडा कट्टा आहे ते मंगळवारपासून रविवारपर्यंत असते. संध्याकाळी 7:30 ते रात्री 11च्या दरम्यान या ठिकाणी असते. पार्सलची सुविधा तर उपलब्ध आहे, तुम्ही इथेही खाऊ शकतात. पण तुम्ही जर घरी जाऊन जर तुम्ही खाल्लात तर तुम्ही फुर्सतमध्ये खाऊ शकाल. बजेट रेटबद्दल सांगायचं म्हणजे रेट एकदम योग्य आहे, म्हणजे रिजनेबल रेट आहे. तसंही माशांचे रेट जास्तच असतात, पण त्या तुलनेने कमी आहेत. आणि काही मासे असे असतात ज्यांचे दर खाली होत असतात, त्याच्यामुळे काही मोजके असे मासे त्यांचे फक्त रेट चेंज होत असतात. जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला. म्हणजे इकडली प्राईस कशी आहे, इतर सर्व माहिती, टेस्ट कशी आहे आणि इतर गोष्टी. तर चला मित्रांनो, आता ही व्हिडिओ आपण इथेच समजतो. ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटू अशा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.